जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. सिद्धचिंतन ग्रुपच्या सर्व अभ्यासार्थींना सादर प्रणाम. मागच्या सप्ताहामध्ये दशक 7वा चतुर्दश ब्रह्मांचा, त्याच्यामधला पहिला समास मंगलाचरण हा आपण पाहत होतो. शुद्ध परमात्मा स्वरूप हे मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे. इंद्रियांना अगोचर असलेलं असं अतींद्रिय आणि परमगुह्य, गुह्यातीत असं त्याचं वर्णन आहे. विश्व निर्माण करण्याच्या प्रसंगी मात्र हे परमात्मा स्वरूप मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आभासात्मकरित्या येतं आणि त्यावेळी ज्ञान आणि कर्तृत्व या दोन्ही अंगांचा विलास आपल्याला अनुभवायला येतो. मंगलाचरणामध्ये समर्थ प्रथमतः मध्ययुगीन ग्रंथलिखाणाच्या परंपरेला अनुसरून ज्ञानस्वरूप असलेल्या श्री गणेशांना, शारदेला ही स्फुरण रूप आहे, स्फूर्ती रूप आहे, अनंत ब्रह्मांड घडवणारी आहे. अनेक शक्तींची निधान जी आहे त्या शारदेला आणि सद्गुरूंना वंदन करतात. लक्षात घ्या, या मंगलाचरणाच्या या प्रथम वंदनाला गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा अशी सुरुवात आहे. उत्कट ज्ञान ज्याच्यापाशी आहे त्याच्यापाशी उत्कट कर्तृत्व असतं. आणि हे कर्तृत्व, हे ज्ञान, ज्ञान ही ज्ञान संपन्नता, याच्यामुळे संतांच्यापाशी आपल्याला उत्कट स्वरूपाची लीनता, निराभिमानता, निरहंकारत्व, सर्वभावे स्वभावे लीनता म्हणजे काय, हे संतांच्या आचरणातून, संतांच्या विचारातून, त्यांच्या लीलांमधून, त्यांच्या निरूपणांमधून आपल्याला कळत असतं. समर्थांची लीनता ह्या मंगलाचरणांमधल्या
पहिल्या 3 नमनांमधून दिसून येते. विद्यावंतांचा पूर्वजो मत्ताननु एकदविजू त्रिनयेन चतुर्भुजू फरशपाणी. महागणेशांचं वर्णन करतायत. संतांचं एक वैशिष्ट्य, समर्थांचं एक वैशिष्ट्य आहे, सरळ वंदन नाही. ज्याला वंदन करायचं त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची जी काही गुणसंपदा आहे, त्याची जी काही थोरवी आहे, महानता आहे, कर्तृत्व आहे, पराक्रम आहे, लीला आहेत, जगत कल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य आहे, याचा यथोचित गौरव करणारे उद्गार आधी काढायचे. स्तुतीपर, प्रशंसेपर उद्गार काढायचे आणि मग नमन करायचं. या ठिकाणी गणेशाचं, शारदेचं, सद्गुरूंचं तात्विक स्वरूप काय आहे, स्थूल स्वरूप काय आहे, तांत्रिक स्वरूप काय आहे, अशा प्रकारे या देवतांचं यथार्थ स्वरूप, आत्मत्व हे हळूहळू मुमुक्षूंना समजावून द्यायचं, त्यांना आकलन होईल अशा पद्धतीने आपण खालच्या पातळीवरती येऊन ज्ञान द्यायचं. ही समर्थांची पद्धती आहे, समर्थांची शैली आहे. म्हणून म्हणतात विद्यावंतांचा पूर्वजू मत्ताननु एकदविजू त्रिनयन चतुर्भुजू फर्श. मदसंपन्न हत्तीचे डोके ज्याचे तोंड आहे, मदसंपन्न हत्ती. असा गजानन सर्व विद्यावंतांचा मूळ आहे. आणि मग नेहमीचं वर्णन, 1 दात, 3 डोळे, 4 हात, हातात परशु केलेलं आहे. पुढे ते म्हणतात कुबेरापासूनी अर्थ, वेदापासूनी परमार्थ, लक्ष्मीपासूनी समर्थ भाग्यासी आले. समर्थ भाग्याला कसा पोचतो, भाग्यवान कोणाला म्हणावं, जीवन सार्थक झालं, जीवन कृतार्थ झालं असं कोणाला म्हणायचं. त्या अनुषंगाने समर्थ म्हणतात कुबेरापासून धन प्राप्त होतं. धनाची देवता कुबेर आपल्या सर्वांना माहिती आहे. वेदांपासून अर्थ परमार्थ प्राप्त होतो आणि लक्ष्मीपासून ऐश्वर प्राप्त होतं. संपत्ती, ज्ञान आणि ऐश्वर याच्यामुळे माणूस भाग्यपदाला चढतो. आणि मंगलमूर्तींचं स्थान कसं आहे, ज्ञानस्वरूप असल्यामुळे सर्व विद्यांचा मूळ पुरुष, सर्व विद्यांचं मूळ आरंभस्थान, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये पहिलं नमन गणेशाला. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. हा मूळ पुरुष आहे, हा निर्गुणाचा आरंभ आहे, हा विद्यांचा आरंभ आहे. म्हणून विद्यावंतांचा पूर्वज असो. सर्व विद्या महागणेशापासून येतात, म्हणून त्याला सर्व विद्यांचं मूळ आरंभस्थान आहे. आणि त्याच्या कृपेने उत्तम गद्यपद्य रचना करू शकणारे कवी परमयोग्यतेस चढतात. गणपतीचं मोठेपण सांगत असताना त्याची ज्ञानसंपन्नता, त्याचं सामर्थ्य, त्याचं कर्तृत्व याचा स्पष्ट उल्लेख श्री समर्थ करून जातात. मुळातच ज्ञानगंगाला, ज्ञानांग, जे मूळ पुरुषाची, मूळ मायेची जी 2 अंग कल्पिलेली आहेत, ही कल्पिलेली आहेत बरं का. ती कशी आहेत,
त्यात एक मंगलमूर्तीचं अंग ज्ञान स्वरूप, ज्ञानांग म्हणून म्हटलेलं आहे. परम ज्ञानस्वरूप अंग मूळ मायेचं, आदिपुरुषाचं, मूळ पुरुष जे आहे ते ज्ञानांग आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि दुसरं अंग कुठलं कल्पलेलं आहे? ईश्वरत्वाचं अंग जे आहे, शक्तीचं अंग. दुसरं शक्तीचं अंग आहे. यालाच कर्तृत्व. कर्तृत्व हे शक्तीशिवाय नाही. जगामधली कुठली गोष्ट शक्तीशिवाय होऊ शकत नाही. सामर्थ्याशिवाय व्यक्तता नाही. क्रिया करा किंवा निष्क्रिय राहा, आपल्याला शक्तीशिवाय हे जमत नाही. जगातनं शक्ती बाजूला झाली तर जग संपलं. गती ही शक्ती आहे, लक्षात घ्या. गतिशीलता हे जगाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. सर्व फिरत आहे. सर्व ग्रह तारे, हे तारामंडल जी आहेत, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये त्यांचे नियंते आहेत. ब्रह्मा विष्णू महेश प्रत्येक ब्रह्मांडाचे वेगळे आहेत, आपल्या ब्रह्मांडाचे वेगळे आहेत. आणि गतीमधून हे सगळं निर्माण झालेलं आहे. जे गतीतनं निर्माण होतं त्याला जग असं म्हणतात. ज जन्मणे आणि ग गच्छ, जनन आणि गच्छती जाणं, येणं आणि जाणं, निर्मिती आणि नाश, उत्पत्ती आणि नाश. हे जे चक्राकार असं जे गतिचक्र आहे याला जग असं म्हटलं जातं. आणि प्रामुख्याने हे जग शक्तिप्रधान आहे. ईश्वराचं, मूळ पुरुषाचं. एक अंग ज्ञानाचं आणि दुसरं अंग कर्तृत्वाचं म्हणजे शक्तीचं आहे. म्हणजे दोन्ही अंगांना अतिशय महत्व आहे अस्तित्वासाठी. मुळात हे एकच आहे, अभिन्न आहे, अद्वैत आहे. ज्ञान आणि कर्म, सिद्धांत आणि व्यवहार, विचार आणि आचार याच्यामध्ये सामान्यतः आपल्याला मुमुक्षुना, जगाकडे पाहणाऱ्या बुद्धिमंतांना विरोध आणि अविरोध आढळतो. बरेचदा विरोधच आढळतो. विचार जसा आहे तसा आचार असेलच असं नाही. ज्ञान आहे तसं कर्तृत्व दिसेलच असं नाही. परंतु उत्तम लक्षण कुठलं आहे? ज्ञानाचं उत्तम लक्षण कुठलं आहे? ज्ञानी माणसाचं उत्तम लक्षण कुठलं आहे? ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी, की त्याचं ज्ञान आणि त्याचं कर्तृत्व याच्यामध्ये अविरोध असतो. त्याचे विचार आणि त्याचे आचार याच्यामध्ये अविरोध असतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, त्यामध्ये अविरोध असतो. हे उत्तमपणाचं लक्षण. हे उत्तमपणाचं लक्षण कोणाच्या लक्षात येईल? ज्याला ज्ञानदृष्टी आहे, ज्याचं पूर्वसुकृत आहे, ज्याला सद्गुरु कृपा आहे, ज्याचं साधन आहे, अशा साधकाला, सिद्धाला, भक्ताला या गोष्टी ज्ञात होतात. सामान्य माणसाला हे सगळं ज्ञात होईलच असं नाही. ज्ञानी माणूस जेव्हा कर्म करतो ना, तेव्हा ज्ञान हे सूक्ष्म स्वरूप त्या कर्माचं असतं. त्या कर्तृत्वाचं ज्ञान हे कारण असतं, ते सूक्ष्म असतं. कर्तृत्व हे त्याचं अभिव्यक्तीकरण असतं, स्पष्टीकरण असतं, प्रकटीकरण असतं. म्हणून त्या कारणाचं स्थूल स्वरूप जे आहे ते त्याचं कर्तृत्व असतं. म्हणजेच ज्ञानाचं पूर्ण प्रतिबिंब हे कर्तृत्वामध्ये पडतं. म्हणून ज्ञानी माणसाचं जे कर्म ज्ञानोत्तर असतं
ते जगत कल्याणकारी अतिभव्य दिव्य अशा स्वरूपाचं असतं. परपीडा करणारं नसतं. दुष्टांचं निर्दारण करणारं, धर्माची संस्थापना करणारं, सज्जनांचं रक्षण करणारं अशा प्रकारचं ज्ञानी माणसाचं कर्तृत्व असतं. म्हणून ज्ञान आणि कर्तृत्व हे अभिन्न असतात. ज्ञान हे कारण, कर्तृत्वाचं सूक्ष्म स्वरूप ज्ञान आहे आणि ज्ञानाचं प्रकट स्वरूप हे कर्तृत्व आहे. तीच गोष्ट विचारांच्या बाबतीमध्ये आहे, तीच गोष्ट सिद्धांत आणि व्यवहारांच्या बाबतीत आहे. उत्तम पुरुषाचे विचार व्यवहार हे सिद्धांतानुरूप असतात, शास्त्रानुसार असतात. शास्त्र म्हणेल जे सांडावे, शास्त्र म्हणेल जे घेयावे, ते न म्हणावे विषयी विरुद्ध, माऊलीने सांगितले. सर्व संत तेच बोलतात. ब्रह्मतत्वाशिवाय, परब्रह्मतत्वाशिवाय वेगळं काही सांगणारा संत नाही. शाश्वत सिद्धांत, शाश्वत काय आहे हे सांगणारे सर्व संत तेच सांगत असतात. ब्रह्मस्वरूपाचं वर्णन, परमात्मा स्वरूपाचं. पण एकम सत विप्राह बहुधा वदंती, एकच सत्य वेगवेगळ्या पद्धतीने सत्पुरुष सांगत असतात. म्हणून संतांची शैली, संत जी भाषा वापरतात ती, याच्या मागे स्पष्ट विचार संतांचा असा असतो की ज्ञान कुठल्या का भाषेत असे ना, संस्कृतमध्ये असो नाही तर अन्य कुठल्या भाषेमध्ये असो, ते ज्यांच्यासाठी सांगायचे त्यांना त्या भाषेत, त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. म्हणून दासबोधामध्ये समर्थांनी वेद, उपनिषद, वेदांत, गीता या ज्या सर्व गोष्टी ज्या आणल्या त्या मूलतः संस्कृतमध्ये असून त्यांनी मराठीमध्ये म्हणजे प्राकृतामध्ये आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी आणलेल्या आहेत. भाषा ही टर्फल आहे, अर्थ हे सोलीव त्यातलं गर आहे. भाषा नाशिवंत आहे, शब्द नाशिवंत आहे, मर्यादित आहे, पण त्यातला अर्थ, आशय जो आहे हा अत्यंत व्यापक आहे, खोल अर्थ आहे. आणि अर्थ कळल्यानंतर भाषेचा उपयोग काय आहे? इमोशन्स स्पीक ऑफ लँग्वेज दॅट एनीबडी कॅन अंडरस्टँड. नाथांना अनेक पंडितांनी त्यांच्या काळामध्ये दोष दिला. त्यांचा मुलगाही त्याच्यामध्ये पुढे होता बरं का, हरिपंडित. का? वेदांतातलं तत्वज्ञान नाथ महाराज मराठीमध्ये आणून सर्वसामान्यांना सांगता आहेत. केवढा मोठा गुन्हा करतायत. असं कधी असतं का? सगळे बुद्धिमान विद्वान, वेदोमूर्ती, हरिपंडित सुद्धा वेदमूर्ती होते. सगळ्यांनी नाथांचं कृत्य हे आवडलं नाही. अरे अरे अरे, महत् पापम. लक्षात घ्या, शुद्ध ज्ञान आणि ज्ञान ह्याच्यामध्ये कसा फरक असतो. ही माणसं ज्ञानी होती, ही माणसं पंडित होती, यांच्याकडे विद्वत्ता होती, परंतु विवेक नव्हता, शुद्ध ज्ञान नव्हतं, शुद्ध सार नव्हतं. आणि त्यामुळे भाषेला महत्व देऊन त्या ज्ञानाचं खऱ्या अर्थाने योग्य भाषेमध्ये शहाणे करूनही सोडावे सकल जन या उद्दिष्टाने नाथांनी जे मराठीमध्ये ते सगळं ज्ञानदान केलं ते ह्या पंडितांच्या डोळ्यावर आलं होतं. याला समर्थाने शब्द वापरला, पढत मूर्ख, ज्ञानी असो नि मूर्ख. पण हेच जर शुद्ध ज्ञान असेल तर बुद्धीच्या पलीकडचं, इंद्रियांच्या पलीकडचं, परमगुह्य गुह्यतर असं परमात्म स्वरूपाचं जर शुद्ध ज्ञान जिथे आहे त्या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्ञान आणि कर्तृत्व, विचार आणि आचार, सिद्धांत आणि व्यवहार
याच्यामध्ये अविरोध दिसेल, अभिन्नता दिसेल. हे उत्तम लक्षण आहे ज्ञानाचं. तेव्हा समर्थ जेव्हा गणेशाचं वर्णन करतात, ज्ञान स्वरूपाचं गणेशाचं वर्णन करतात, त्यावेळी विद्यावंतांचा पूर्वजू, ज्याच्यापासून विद्या निर्माण झाल्या, म्हणून त्याला पूर्वज म्हटलेलं आहे, ते महागणेश आहेत, त्याला वर्णन करतात. दुसरं जे समर्थांचं वर्णन आहे, समर्थाने मंगलमूर्ती, शारदा आणि सद्गुरू तिघांना वंदन केलंय. ज्ञान कोणतंही असो, ज्ञानाचं प्रमुख साधन बुद्धी आहे. ज्ञानाचं प्रमुख साधन सर्व ठिकाणी बुद्धी आहे. परंतु आत्मस्वरूपाचं ज्ञान जेव्हा होत असताना साधी बुद्धी आपली जी आहे, स्थूल स्वरूपाची बुद्धी जी आहे, ही उपयोगी पडत नाही. कारण आत्मस्वरूप, आत्मज्ञान हे इंद्रिय गोचर नाही, इंद्रिय गम्य आहे. इंद्रियांच्या क्षमतेच्या, शक्तीच्या पलीकडचं ज्ञान आहे. त्यामुळे साधी बुद्धी आपली जी आहे ती त्या ठिकाणी अक्षम राहते, अज्ञानी राहते. तेव्हा ज्ञानाचं प्रधान साधन बुद्धी आहे, खरंच आहे. परंतु दृश्यामध्ये सैरसंचार करणारी बुद्धी स्वरूपाच्या इंद्रियातीत क्षेत्रामध्ये कामाला येते. आणि मग व्यवहारी बुद्धीने जर परमार्थाचा विचार करायला लागलो तर मग गोंधळ होतो, भ्रम होतो. विज्ञानाच्या सगळ्या गोष्टी प्रयोगाने सिद्ध करता येतात, समोर दाखवता येतात. भौतिक विज्ञानाच्या सगळं समोर असतंय. अध्यात्म विद्या ही सर्व विज्ञानांचा सर्व विद्यांची विद्या आहे, श्रेष्ठ विद्या आहे. त्यातली प्रमेय, त्यातले सिद्धांत जे आहेत, हे सामान्य माणसाला, भले तो कितीही ज्ञानी जरी झाला तरी सुद्धा जोपर्यंत त्याला आत्मज्ञान नाही आहे तोपर्यंत त्याला विज्ञानासारखे समोरासमोर हे प्रयोग सिद्ध करता येत नाहीत. आणि मग बुद्धिमंत म्हणतात आजचे की हे तुम्ही बाप दाखवा नाही ते श्राद्ध कर. अध्यात्माचे सिद्धांत नुसतं संत सांगतात असं म्हणू नका, आम्हाला ते सिद्ध करून दाखवा, असा बुद्धिमंतांचा आग्रह असतो. त्यात गैर काहीच नाही. संतांनीच तसं सांगितलंय ना, आम्ही सांगतो म्हणून तुम्ही घेऊ नका बरं का. त्रिविधा प्रचितीवरती कसोटीला घासून मगच ते स्वीकारा, हे संतांचं, समर्थांचं सगळ्यांना वारंवार सांगणं आहे. भक्तीचे नियोगे निश्चये पावती, भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. हा निश्चय स्वरूप असा सिद्धांत समर्थ मांडत असताना, या ज्ञानप्रधान ग्रंथाचा प्राण स्वरूप अशी ही ओवी मांडत असताना, सांगत असताना समर्थ म्हणतात, ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा. आणि हा प्रत्यय कसा पाहायचा आहे? त्रिविधा प्रचितीवरती घासून पाहायचा आहे. बरं, नुसती शास्त्रप्रचिती, आपल्या शास्त्रज्ञांच्या, सामान्य शास्त्रज्ञ विद्वानांच्या, बुद्धिमंतांच्याही पुढे संत आहेत. कारण संत हे सद्गुरूंचं स्वरूप आहे, सद्गुरू हे परमात्मा स्वरूप आहे. अखंड ज्ञान, अखंड स्फूर्ती जिथे वाहते आहे असं ते स्वरूप आहे, ज्याला अगम्य काही नाही, सर्वगम्य, सर्व कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा पात्रतेचे संत असल्यामुळे ते म्हणतात केवळ शास्त्र प्रचिती नाही, गुरुप्रचिती घ्या. शास्त्र काय म्हणते, गुरु काय म्हणते, आणि सगळ्यात महत्वाची आत्मप्रचिती घ्या. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला याचा अर्थ तुम्ही देह नाही आहात, देहात्मयोगाने तुम्ही एकत्र आलाय. मिश्रण आहे, पण मुळात तुम्ही आत्मा आहात.
आत्मस्वरूप आहात, मूळ ज्ञान आहात, ज्ञानाचे अधिकारी आहात. तेव्हा आत्मप्रचिती घ्या, स्वतः ओळखून घ्या, पारखून घ्या त्रिविधा प्रचितीवरती, आणि मगच आम्ही काय म्हणतोय ते म्हणा. तेव्हा अशा ज्ञानस्वरूप गणपतीचं वंदन झाल्यानंतर समर्थ शारदा मातेला वंदन करतात, की जे शक्तिगर्भ अंग आहे, ईश्वराचं मूळमायेचं शक्तिगर्भ अंग जे आहे हे शारदेचं आहे. जगदंबेचं महामायेचं दृश्य स्वरूप जे आहे, अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. शारदा कशी आहे, फार सुंदर वर्णन समर्थ करतात. गणेश पुराणामध्ये हे सुद्धा वर्णन आहे की गणेशाने ब्रह्मांडाचं रूप जे दाखवलं ब्रह्मदेवानं, त्याच्यामध्ये त्या स्वप्नामध्ये त्या दृष्टांतामध्ये ब्रह्मांड कशी आहेत फळाच्या स्वरूपात दिसली बरं का. ब्रह्मांड फळ, अनंत कोटी ब्रह्मांड. सद्गुरूंचं वर्णन करत असताना आपण म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मचैतन्य किंवा आपले सद्गुरू असा. केवढी मोठी ही उपाधी, केवढी मोठी पदवी आहे, तरीही ते वर्णन ती स्तुती तोकडी पडते. तर ही खरंच अशी ब्रह्मांड आहेत बरं का. आपलं एक ब्रह्मांड आहे, अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. याचं दर्शन जे झालं महागणपतीने दिलेलं दर्शन जे आहे ते म्हणजे कसं दिलं. आपल्याला औदुंबराचं झाड माहिती आहे, त्या औदुंबराला लागणारी फळं आपल्याला माहिती आहे, त्या फळांची संख्या किती असते, काय असते हेही आपल्याला माहिती आहे. तर ते प्रत्येक औदुंबराचं फळ आहे ना, तसं एक एक फळ म्हणजे ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड म्हणजे ही मोठी अजस्र वृक्षाला लागलेली लगडलेली शारदेचं वर्णन आहे. समर्थांनी याच ठिकाणी ते वर्णन केलेलं आहे की ते अवदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. फार सुंदर वर्णन केले. औदुंबराला लागलेल्या फळांप्रमाणे अनंत ब्रह्मांड शारदेने निर्माण केलेले शक्तीच्या आधारे. आणि ह्या प्रत्येक ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू महेश, प्रत्येक ब्रह्मांडाची व्यवस्था ही अलग अलग आहे, वेगवेगळी आहे, आणि ही दुहिता आहे. समर्थाने वर्णन केलंय तिचं. ही शारदा जी आहे ती मूळ पुरुषाची प्रथम मुलगी आहे आणि नंतर आई आहे. त्याला ती साक्षी बनवते. परब्रह्माला ही मूळ माया आपलं साक्षी बनवते, त्या अर्थाने ती त्याची आई आहे. फार सुंदर हे वर्णन आहे बरं का, की मूळमाया ही भगवत स्वरूपाची एक अतर्क्य शक्ती, आणि ती मूळ पुरुषाची प्रथम मुलगी आणि नंतर आई आहे. मूळमाया कशातनं निर्माण झाली आहे? परमपुरुषापासून झालेली, परब्रह्म तत्वापासून झालेली. त्यामुळे त्याची ती मुलगी म्हणून वर्णन केलेलं आहे. आणि ती कशी आहे की ते अवदंबरी वल्ली. अवदंबरी याचे दोन शब्द आहेत बरं का, दोन अर्थ होतात. एक औदुंबर म्हणून केला जातो, ठीक आहे, कळण्यासाठी हरकत नाही. अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. अशा दृष्टीने तो दृष्टांत लक्षात आल्यानंतर अनंत ब्रह्मांड म्हणजे काय आणि आदिमायेचं कर्तृत्व काय हे लक्षात येण्यासाठी आपण जर गृहीत धरलं की औदंबराचं वृक्षाला लागलं. दुसरं कसं आहे, अवडंबर असा एक शब्द आहे आपल्याकडे. अवडंबर माजलेलं आहे म्हणजे न कळणारी गोष्ट, व्यापक तर्कामध्ये न सापडणारी गोष्ट झालेली आहे, अतर्क्य आहे, अचिंत्य आहे. इंद्रियाला विलक्षण पद्धतीने ज्ञानेंद्रियांना ज्ञात न होणारी अशी ही अतिंद्रिय गोष्ट आहे. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा अवडंबर, या अर्थाने सुद्धा शारदेचं कर्तृत्व आपल्या
किती मोठं आहे लक्षात येतं. म्हणून शारदेला समर्थ वंदन करतात. आणि नंतरचं वंदन सद्गुरूंना आहे. सद्गुरूंचं काय वर्णन करायचं? सद्गुरूंचं वर्णन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असंख्य लोकांनी केलं. महर्षी व्यास गुरूंचे गुरु. नुकतीच गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. आदिगुरु भगवान महर्षी व्यास. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. महाराज फार उत्तम म्हणतात की संतांची कृपा, संतांचे उपकार आपल्यावरती किती आहेत. निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप सगुण साकार स्वरूप सद्गुरु स्वरूपामध्ये तुमच्या आमच्या समोर सगुणामध्ये आणण्याचं महत् कार्य संतांनी केलेलं आहे. अन्यथा हे सद्गुरू आपल्याला देहात दिसले नसते. बरं, त्यांच्या लीला पाहता आल्या नसत्या, त्यांचे अवतार झाले नसते. ही सगळी संतांची कृपा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून मंगलाचरण समासामध्ये ज्ञानस्वरूप गणेशाचं वर्णन, शक्तिस्वरूप शारदेचं वर्णन, शारदेच्या कर्तृत्वाचं वर्णन आणि सगुण साकार असं परब्रह्मस्वरूप सद्गुरूंचं वर्णन आणि त्याला नमन समर्थ करतायत. या मध्ये एक लक्षात घ्यायचा तात्विक विषय मगाशी म्हटल्याप्रमाणे की ज्ञान आणि कर्तृत्व, सिद्धांत आणि व्यवहार, आचार आणि विचार याच्यामध्ये अधिकाधिक अविरोध असला पाहिजे. तुमच्या आमच्या सुद्धा आचरणामध्ये, अभ्यासामध्ये, मननामध्ये, चिंतनामध्ये हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे की हा विरोध जसा आपल्या आचरणामध्ये येईल, आपल्याला समजेल, आपल्या मननामध्ये येईल, अभ्यासामध्ये येईल, तसं तसं आपण सद्गुरु कृपेने आत्मज्ञानाच्या जवळ जाणार आहोत. त्यासाठी याच्यावरती अधिकाधिक आपण चिंतन करण्याची गरज आहे. हे वारंवार वाचण्याची गरज नाही, परंतु किती वाचायचं, किती पठण करायचं, यातले शब्द आपल्या लक्षात राहावेत. आणि मग याच्यावरचं चिंतन जे आहे, गुरं जशी रवण करतात ना, गाय जशी रवंथ करते, चारा हवा तेवढा आधी खाऊन घेते आणि नंतर तासन तास सावकाश रवंथ करत बसते. रवंथ करण्याची क्रिया जी आहे, मननाची क्रिया आहे, ती जर आपण करू तर आपण गोंधळून जाणार नाही. हा दशक 7वा जो आहे चतुर्दश ब्रह्मांचा आहे आणि विषय अत्यंत सूक्ष्म आहेत, चिंतनाशिवाय ते कळणारे नाही आहेत. आणि त्याचबरोबर सद्गुरूंना वेळोवेळी प्रार्थना करणं गरज आहे. समर्थ सुदैवाने दासबोधामध्ये असल्यामुळे, स्थित असल्यामुळे आपल्याला सावधपणे आणि सदैवपणे ते मार्गदर्शन करीत असतात. तुम्ही आम्ही सगळे दासबोधाचा अभ्यास करत असताना आता आपली स्टेज जी चालू आहे ती मननाची स्टेज आहे, चिंतनाची स्टेज आहे. त्या अंगाने दासबोधाचा अभ्यास व्हावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.